सत्य, प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा SP न्यूज इंडिया आणि मी संभाजी पगार। नमस्कार, मी संभाजी पगारी आणि तुम्ही पाहतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। मालेगाव तालुक्यातील झोडगे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा आक्रोश आता प्रशासनाच्या दारात पोहोचला आहे। आज झोडगे येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार मालेगाव यांना निवेदन सादर करत शासनाचं लक्ष वेधलं आहे। दिनांक 22 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे कपाशी, कांदे, मका आणि सोयाबीन या पिकांचं 100% नुकसान झालं आहे। शेतकऱ्यांचे शेत पाण्याखाली गेले तर मेहनतीचं स्वप्न अक्षरशः वाहून गेले। शासनाने जरी 18,500 रुपयांचं अनुदान जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर फक्त 1000 ते 1,500 रुपये इतकीच रक्कम जमा झाली आहे। त्यातही पीक विमा योजना केवळ नावापुरती ठरली, कारण आजपर्यंत शेतकऱ्यांना विम्याचा कुठलाही लाभ मिळालेला नाही। प्रत्येक शेतकऱ्याकडे नुकसानीचे GPS फोटो आणि पुरावे आहेत, पण तरीही मदतीसाठी कोणी पुढे आलेलं नाही। त्यामुळे शेतकरी वर्ग संतप्त झाला असून त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे। सरकारनं आमच्या निवेदनाकडे तातडीने लक्ष द्यावं, सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी आणि संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी। ही मागणी किसान युवा क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली असून या निवेदनात अतुलराजे शिवाजी देसले, शरद प्रताप देसले, प्रवीण काशीनाथ देसले, समाधान वसंत नेरकर भटू देवरे, नंदू ठाकरे, योगेश गर्दे गोरख निकम, लंकेश पगारे आणि काशीनाथ वाघधरे यांच्यासह झोडगे पंचक्रोशीतील असंख्य शेतकरी उपस्थित होते। त्यांचा एकच आवाज, पीक गेलं पण हिम्मत नाही गेली। सरकारनं मदतीचा हात दिला तर आम्ही पुन्हा उभं राहू। कॅमेरामन सोबत मी संभाजी पगारी, लोकशाही माझा SP न्यूज इंडिया, मालेगाव।